नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण राईट टू एज्युकेशन म्हणजे RTE ऍडमिशन 2024 या व्हिडिओबद्दल माहिती बघणार आहोत। आता मित्रांनो, RTE एज्युकेशन म्हणजे काय तर RTE एज्युकेशन म्हणजे काय तर पहिली पासून तर 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं। इंग्रजी माध्यमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची सुविधा म्हणजे RTE एज्युकेशन। आता RTE एज्युकेशन ही संकल्पना कशासाठी राबवली जाते तर RTE एज्युकेशन ही संकल्पना पहिली ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे जे शिक्षणापासून वंचित आहेत, शिक्षणापासून लांब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। आता RTE एज्युकेशन 2024 मध्ये मात्र आता खूप बदल करण्यात आलेला आहे। हा नेमका बदल काय आहे किंवा RTE एज्युकेशन साठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतात, कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे किंवा तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र, कोणकोणती पात्रता असणे आवश्यक आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पूर्वी मित्रांनो, RTE एज्युकेशन लाभ घ्यायचा असेल तर 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर म्हणजे ग्रामीण भागात असेल तर 1 किलोमीटर आणि ग्रामीण भागामध्ये 3 किलोमीटर आणि शहरी भागामध्ये 1 किलोमीटर अंतरामध्ये जर तुमची एखादी शाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लॉटरी पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येत होता। परंतु मात्र 2024 या अकॅडमिक वर्षासाठी किंवा या शैक्षणिक वर्षासाठी खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता हा नेमका मोठा बदल काय आहे, कशासाठी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांची कागदपत्रांची लिस्ट सुद्धा बदललेली आहे, नियम व अटी बदललेले आहेत। त्या संदर्भात शासनाचा नवीन GR किंवा गॅजेट प्रसिद्ध झालेला आहे। आता हा गॅजेट नेमका काय आहे, काय बदल झालेला आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती येत असतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडल्यास तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा। चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व पालकांसाठी हा गॅजेट खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि या अधिसूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया। तर महत्त्वाचा, बालकांचा मोफत व सक्तीचं शिक्षण जे 2019 ला सुरू झालं, त्या 2019च्या पहिल्या अधिसूचनानुसार महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती डाऊन आहे परंतु त्यांना शिक्षण क्षेत्रात आणायचंय, शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय, अशा पालकांसाठी मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा जाहीर करण्यात आला। त्यामध्ये RTE ही सगळ्यात मोठी संकल्पना सुरू झाली। आता हे RTE एज्युकेशन म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे RTE एज्युकेशन म्हणजे काय तर नर्सरी, ज्युनियर, सिनियर किंवा इयत्ता पहिली येथे मोफत प्रवेश मिळतो। आता हा मोफत प्रवेश मिळाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु आता जो 9 फेब्रुवारी 2024 रोजी जो शासन निर्णय किंवा जी अधिसूचना जाहीर झाली, त्या अधिसूचनेनुसार 3 महत्वाचे बदल करण्यात आले। 3 महत्वाचे बदल म्हणजे पहिला बदल हा सेम आहे आणि तिसरा बदल सुद्धा सेम आहे। महत्वाचा म्हणजे जो दुसरा बदल आहे तो खूप मोलाचा आहे। आता जो महाराष्ट्रामध्ये जे मोफत आणि सक्तीचे शिक्षण जे दिले गेलेले आहे त्याला 2024 नियम असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आणि तसेच नियम 8च्या उपनियम नंतर खालील शर्ती समावेश करण्यात आला। आता कोणता नियम तर ज्या कोणत्याही खाजगी विना अनुदानित शाळा असतील त्या शाळांसाठी हा नियम लागू पडणार नाहीये, हा एक नियम आहे। आणि दुसरा महत्वाचा नियम म्हणजे हा खूप महत्वाचा आहे। आता हा नियम काय सांगतो तर हा नियम असा सांगतो की जर समजा तुमच्या शाळेमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या शाळेच्या आजूबाजूला म्हणजे 1 किलोमीटर मध्ये, किती 1 किलोमीटर मध्ये जर एखादी शासकीय शाळा असेल किंवा अनुदानित शाळा म्हणजे फ्री मध्ये शिक्षण मिळतं तिथे, ती मराठी माध्यम असो, हिंदी माध्यम असो, इंग्लिश माध्यम असो,
कोणत्याही माध्यमाच्या शाळा असो, त्या शासकीय शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत. म्हणजेच काय, तर एखाद्या इंग्लिश मीडियम शाळेच्या आजूबाजूला जर 1 किलोमीटर मध्ये शासकीय शाळा जर असतील, तर त्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये तुम्हाला RTEच्या माध्यमातून प्रवेश मिळणार नाही. काही पालकांचं असं मत असतो की आपल्याला चांगली शाळा मिळेल, मोठ्या शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळेल, पण त्याचा संपूर्ण बोजा सरकारला भरावा लागतो. कारण शाळेतील जी ठरलेली फी असते ते गव्हर्नमेंट तुमच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून भरत असतं. त्यामुळे शासनाला खूप मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. मग शासनाचा नियम काय आहे? शासन म्हणतंय की मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण मिळावं. आता मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे इंग्लिश मीडियम शाळेमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरच मिळतं असं नाही. तर तुम्हाला कुठलीही शाळा असू दे, तुम्हाला शिक्षण प्रवाहात आणणं, तुम्हाला शिक्षण देणं हा शासनाचा एक धोरण आहे. मग ती कोणतीही शाळा असो, ती अनुदानित शाळा असो, शासकीय शाळा असो किंवा इंग्लिश मीडियम शाळा असतो. पण इंग्लिश मीडियम शाळेच्या आजूबाजूला जर मान्यताप्राप्त शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, शासकीय शाळा असतील, शासनाच्या शाळा असतील, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा असतील, तर अशा परिसरामध्ये तुम्हाला इंग्लिश मीडियमला प्रवेश मिळणार नाही. पण अशी एखादी इंग्लिश मीडियमची शाळा की तिथे 1 किलोमीटर मध्ये एकही शाळा नाहीये, शाळाच नाहीये, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला RTE एज्युकेशनच्या माध्यमातून RTE ऍडमिशन 2024 या नियमानुसार त्या ठिकाणी मोफत प्रवेश मिळू शकतो. संपूर्ण फी सरकार तुमची भरणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तिथे बेनिफिट मिळेल, पण इतर ठिकाणी तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. सगळ्यात महत्वाचा नियम आहे. सर्व पालकांनी समजून घ्या, जाणून घ्या की प्रत्येक पालक RTE साठी वाट बघत आहे. कधी RTEचे ऍडमिशन सुरू होतील, मी माझ्या मुलाला या शाळेमध्ये टाकेल, खूप मोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेईल वगैरे वगैरे असे स्वप्न बघत असतात. पण शासनाने या स्वप्नांना पायदळी तुडवलं असंही म्हटलं जाणार आहे. कारण 9 फेब्रुवारीचा अधिसूचना काय म्हणते, तर 1 किलोमीटर मध्ये शाळा जर असतील शासकीय आणि अनुदानित, तर त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्या ठिकाणी तो नियमच लागू होणार नाही. अशी सगळी ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा, देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. मित्रांनो, ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवा. ज्या पालकांना RTEचं ऍडमिशन घ्यायचंय, परंतु त्यांना ही जर माहिती जर मिळाली तर नक्कीच ते विचार करतील. कारण आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील मुलगा, प्रत्येक घरातील पालक RTE साठी वाट बघत आहे. परंतु हा नियम जेव्हा त्यांना समजेल त्यावेळेस मात्र त्यांना टेन्शन आल्याशिवाय राहणार नाही. चला, RTE एज्युकेशन मधून जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे आणि रहिवासी दाखला. आता आपली व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, त्यामुळे आपण आधार कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला किती रुपयांपर्यंत असला पाहिजे किंवा रहिवासी दाखला जर तुमच्याकडे नसेल तर इतर कोणकोणते कागदपत्र तुम्ही वापरू शकता, तर याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्राथमिक गोष्टीचा विचार जर केला तर RTE प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारा कागद म्हणजे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला. इतके 3 कागदपत्र जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. परंतु सविस्तर माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ जर आवडले असेल, माहिती जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.